धन्यवाद सन्माननीय नरेशजी ढोमे सर. आणखीन एक महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू होत असताना आपण पाहतोय शिवनेरी पलटण आणि त्यांच्या विरोधात पुरंदर किंग्स ही लढत क्रिकेटच्या रसिकांना पाहायला मिळते. शिवनेरी पलटण टीम फलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे आणि अक्षय पोळ आणि या सचिन ढवळे सर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं अतुल क्षीरसागर संघाचा कॅप्टन पहिलं षटक घेऊन येत असताना पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय सन्मान दिला, एक सिंगल प्राप्त केली जाते आणि खातं त्या ठिकाणी खोललं जात आहे. सचिन ढवळे सर ज्या ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये येतात खरं तर अनेक जणांच्या नजरा लागून असतात. या क्रिकेटच्या स्पर्धेचे सर्वे सर्व आहे. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी सज्ज. ओ काय फटका खेळलाय, चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. आज काहीतरी वेगळाच मूड नक्कीच आपण पाहतोय सचिन ढवळे सरांचा. पहिला चेंडूवरती ठोकलाय एक दर्जेदार षटकार. पहिल्या चेंडूवरती आक्रमण त्या ठिकाणी केलं, जसं स्ट्राईक एंड वरती पोहोचले. धाबा 7, षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे अतुल क्षीरसागर. बॉलिंग ट्रॅक वरती ओ यावेळेला बिटवीन द गॅप डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन चेंडू छेदताना पाहायला मिळेल, भेदताना पाहायला मिळेल. षटकारा पाठोपाठ ठोकलाय सनसनीत चौकार, 4 रन. काय परफेक्ट गॅप नक्कीच येताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. पहा ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता. कव्हर बाउंड्री लाईन छेदलीये, भेदलीये, तोडलीये. यावेळेला अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा मोठा फटका शतरक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला जातोय आणि पहिल्या विकेटचं पतन. जबरदस्त सुरुवात केली होती, षटकार ठोकला, चौकार ठोकला आणि पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, झेल टिपला गेला आणि या सचिन ढवळे सर परतताना पाहायला मिळतात पॅव्हिलियन मध्ये. अगदी आपण पाहतोय 3 चेंडू 10 धावांची खेळी, चांगला खेळ साकारताना आपल्या संघासाठी. अकरा वरती एक गडी बाद, 4 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. जबरदस्त सुरुवात सचिन ढवळे सरांनी मात्र करून दिली, परंतु विकेट नक्कीच पाहायला मिळाली. सुदर्शन अगदी आपण पाहतो एक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सिंगल कंप्लीट केली एक सुदर्शन केदार. खरं तर दोन्ही टीम काल जर पाहिलं तर एक एक अपयश आलं, परंतु आज खऱ्या अर्थानं विजय पताका फडकवायची, विजय मिळवायचा हा प्रयत्न दोन्ही टीमचा असेल. चांगली फायटिंग होईल शेवटपर्यंत. अतुल क्षीरसागर जरी 12 धावा आतापर्यंत खर्च केला तर एक महत्वाची विकेट सचिन ढवळे सरांची येण्यात यश येताना जे पाहायला मिळाले. सन्मान दिला या चेंडूला आणि एक वेगवान सिंगल प्राप्त केली जाते. टोटल वरती नजर टाकली तर धावफलकावरची धावा 13 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 1 चा खेळ या ठिकाणी संपताना जो पाहायला मिळतोय. पाहिजे षटक क्रमांक 2 कुणाच्या हातामध्ये जे सोपवलं जाते. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला, एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धावा. शुभभाई शेख अगदी आपण पाहतोय या स्कोररच्या भूमिकेमध्ये चांगलं कामकाज त्यांचे पाहायला मिळते. आणि दुसरे स्कोरर आमचे आहेत आशुतोष माने.
आणि हे महत्वाचं षटक टाकण्यासाठी हा हे दोन बरोबर आहे. तू बॉलर आहे सागर रासकर. सर तुम्ही मध्ये या. मैदानाच्या आतमध्ये सुदर्शन केदार आणि या अक्षय पोळ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल 2 वरती अक्षय तर सुदर्शन केदार 1 बॉल 1 वरती खेळताना पाहायला मिळतोय. 5 षटकांचा खेळ अजूनही या शेष शिल्लक बाकी. एक बलाढ्य आणि विशाल स्कोर उभा करण्याचा प्रयत्न असेल शिवनेरी पलटण. पहिल्या षटकात 13 आल्या. काय घडणार आहे यानंतर मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजांची मोठी फळी खरं तर शिवनेरी पलटण टीम कडे देखील आहे. सचिन ढवळे सर जबरदस्त सुरुवात करून दिली. हा ट्रॅकर पाहायला मिळाला. ओ काय ड्रॉप त्या ठिकाणी होताना जो पाहायला मिळतोय. चांगला प्रयत्न. आवाज मैदानाच्या आतमध्ये मोठमोठाले येत आहेत. प्रोत्साहन प्रेरणा मोटिवेशन या गोष्टींना फार मोठं महत्व क्रिकेटमध्ये असतं. सांघिक धावसंख्या आपण पाहतोय 14 धावा. पहा फटका सुरेख होता परंतु वेगवान फटका होता त्या ठिकाणी. अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला देखील. कॅट ड्रॉप होताना पाहायला मिळाला. सांघिक धावसंख्या 14. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ मार्गस्थ आहे. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी प्रस्तुत प्रहार प्रीमियर लीग 2025 चा सोहळा तुम्ही अनुभवताय पाहतायत. आनंद या ठिकाणी या सामन्यांचा घेत आहेत. कमी गतीने चेंडू टाकला पाठवून दिला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीधा सीमारेषेच्या बाहेर. एक शानदार षटकार 6 धावा. हीच खासियत आहे सुदर्शन केदारची. क्षमता आहे सुदर्शन केदार मध्ये. कारण की अनेक स्पर्धा आपल्या बॅटने गाजवतायत. ज्यावेळेस टीम मैदानाच्या आतमध्ये उतरते अगदी आपण पाहतोय सुदर्शन केदार. बहरदार खेळ त्याचा आपण पाहिलेला आहे. रिवर्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार येताना जो पाहायला मिळेल. 4 रन. सचिन ढवळे सरांनी करून दिलेली सुरेख सुरुवात त्याला कंटिन्यू करतोय सुदर्शन केदार. आणि या नेत्रदीपक फटके त्याच्या बॅट मधून येताना पाहायला मिळत आहे. 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ प्रगतीपथावरती जारी आहे. 3 चेंडू 11 वरती सुदर्शन केदार. अक्षय पोळ 3 चेंडू 3 वरती खेळताना जो पाहायला मिळतोय. सागर रासकरचं हे महत्वाचं षटक क्रमांक 2 जारी आहे. जेवढे काही षटकार येणार आहेत चौकार येणार आहेत. खरं तर एक आदर्श उपक्रम सचिन ढवळेस मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीचा आपण पाहतोय. 3 जे पॅव्हिलियन तयार केलेले आहेत. खरं तर टेनिस बॉल क्रिकेट साठी आपलं संपूर्ण जीवन व्यतीत केलं या खेळाडूंनी. शेवटपर्यंत नक्कीच खेळत राहिले. आपापल्या भागाचं नाव रोशन केलं. महाराष्ट्रभर खेळले. स्वर्गीय शेखर उत्तम शेळके पाटील, स्वर्गीय जयेश हरेश्वर घरत, स्वर्गीय विशालदादा वसंत कांबळे. ओ चेंडू अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा जाईल सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. 4 रन. रिवर्सचे फटके अतिशय परफेक्शन त्या फटक्यामध्ये पाहायला मिळते. सुदर्शन केदार अगदी आपण पाहतोय आणखीन एक रिवर्सचा शानदार चौकार वसूल केला. तर आपण सांगत होतो हे 3 खेळाडू आज आपल्यात नाही आहेत परंतु खऱ्या अर्थाने त्यांच्या आठवणी आपल्या समवेत आहेत. आणि एक कर्तव्य निधी सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीच्या वतीनं तिन्ही खेळाडूंच्या घरच्यांना जो दिला जाणार आहे. लॉंग लेगच्या दिशेला पुन्हा एकदा आक्रमण. बिमर चेक केला जाईल त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. अंपायर कॉलिंग अगदी आपण पाहतोय. या 3ऱ्या पंचांकडे निर्णय जाताना जो पाहायला मिळेल.
फेअर डिलिव्हरी आणि षटकार 6 धावा. थँक्यू. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन अगदी आपण पाहतोय. प्रहार प्रीमियर लीगचं टायटल सॉन्ग आपल्या कानावरती पडतंय. गेल्या वर्षी आपण ट्रान्स ऐकल्या होत्या, यावर्षी प्रहार प्रीमियर लीगचं टायटल सॉन्ग सुंदर वातावरण निर्मिती करताना आपल्याला पाहायला मिळते. तर प्रत्येक षटकारासाठी 100, प्रत्येक चौकारासाठी 50 रुपयांचं पारितोषिक आणि जो काही निधी जमणार आहे अगदी आपण पाहतोय षटकार चौकारांचा, तो संपूर्ण निधी या विभागून स्वर्गीय शेखर शेळके, स्वर्गीय जयेश घरत आणि स्वर्गीय विशालदादा कांबळे यांच्या कुटुंबियांना कर्तव्य निधी म्हणून नक्कीच दिला जाणार आहे. हा एक आदर्शवत उपक्रम खऱ्या अर्थानं सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीचा आपण पाहतोय. 34 वरती एक गडी बाद. 2 ओव्हरचा खेळ संपला. जबरदस्त खेळ शिवनेरी पलटण टीम करताना पाहायला मिळते. त्यातच सुदर्शन केदारचा खेळ जबरदस्त बहरताना पाहायला मिळतोय. 6 बॉल 21 वरती खेळतो आहे. अक्षरशः गोलंदाजांवरती तुटून पडला सुदर्शन केदार. पहा, आज रोल प्ले करावा लागेल अक्षय पोळला. अगदी आपण पाहतोय सुदर्शन केदारला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे आणि या चेंडूवरती सिंगल घेतली आणि स्ट्राईक सुदर्शन केदारला दिली. तो अतिशय स्फोटक आक्रमक दाहक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 35 वरती एक गडी बाद. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ प्रगतीपथावरती जारी आहे. पुरंदर किंग्स टॉस जिंकल्यानंतर शतरक्षण करण्याचा घेतलेला निर्णय. 6 बॉल 21 वरचे सुदर्शन केदार मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. करंट रन रेट जर पाहिला तर मात्र 16.15 चा पाहायला मिळतोय. अशाच प्रकारची फलंदाजी जर केली ना तर 100 पर्यंत देखील स्कोअर पोहोचू शकतो. हा ट्रॅकर पुन्हा एकदा जागा पाहिली, जागा शोधली आणि चेंडूला जागा दाखवून दिली. स्क्वेअर लेगच्या दिशेला खणखणीत चौकार. 4 रन. शॉर्ट लेंथ चेंडू होता अगदी आपण पाहतोय. बॉटम हँडचा चांगला उपयोग. फ्रंट फुट वरती आले, ताकद लावली आहे ऑन साइडच्या दिशेला. यावेळेला अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाईल. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला चेंडू जाताना जो पाहायला मिळतोय. चांगला खेळ प्रस्तुत करत असताना मैदानाच्या आतमध्ये सुदर्शन केदार. 8 चेंडू 26 वरती नाबाद. अक्षय पोळ 4 बॉल 4 वरती. काल थोडंसं अपयश पदरी पडलं होतं अगदी आपण पाहतोय. शून्यावरती सुदर्शन परतला होता, परंतु आज ज्या अंदाजामध्ये फलंदाजी करतायत ना, लक्ष वेधून येताना पाहायला मिळत आहेत सुदर्शन केदार. अक्षय पोळ साथ देत आहेत. 4 बॉल 4 वरती खेळताना पाहायला मिळत आहेत. कमी गतीने चेंडू टाकला. बॅटची कडा लागली आहे त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. सिंगल घेतली जाईल पुन्हा एकदा या चेंडूवरती. एक धाव घेतली जाते. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 41 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2.4 षटकाचा खेळ संपलाय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. शिवनेरी पलटण विरुद्ध पुरंदर किंग्स अशी लढत क्रिकेट प्रेमींना या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळेला अगदी आपण पाहतोय फटका सुरेख आहे. कव्हरच्या दिशेला हा फटका अगदी आपण पाहतोय जातोय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकारासाठी 4 रन. फ्रंट फुटवरती आले होते. पाहिलं की चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आहे. थोडीशी उसळी घेतोय. त्यानंतर मात्र हा शानदार चौकार त्या ठिकाणी मात्र प्राप्त केला सुदर्शन केदार यांनी. आज एका मॅरेथॉन इनिंग कडे वाटचाल सुदर्शन यांची. 9 बॉल 30 वरती या खेळताना पाहायला मिळतात. ऑन ड्राईव्ह केला अगदी आपण पाहतोय. डीप मधून क्षेत्राच्या चेंडूवरती सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. सांघिक धावसंख्या पहिलं सत्र चालू आहे. 46 धावा धावफलकावरती. 3 ओव्हरचा खेळ संपताना आपण पाहतोय 3 ओव्हरची समाप्ती. 46 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये शिवनेरी पलटण. चौथ्या षटकाला होईल प्रारंभ.
करंट रन रेट जर पाहिला तर मात्र जवळजवळ 15.33चा पाहायला मिळतोय. कालच सचिन ढवळे सरांबरोबर थोडीशी चर्चा झाली. ते म्हटले उद्या वेगळं काहीतरी पाहायला मिळेल. आणि आपण पाहतोय शिवनेरी पलटण जबरदस्त खेळ करत असताना 3 ओव्हरमध्ये 46 धावा धावफलकावरती येत आहेत. 3 ओव्हरचा खेळ असेल बाकी. रिवर्स, पुन्हा एकदा रिवर्स, बिटवीन द गॅप, चेंडू सुसाट, सीमा पार, थरार, खणखणीत चौकार. थँक्यू. क्रिकेटचा चालू आहे थरार, चेंडू होतोय फरार, खणखणीत चौकार. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रहार प्रीमियर लीग 2025. एक सुंदर आयोजन असले क्रिकेटची स्पर्धा. याचबरोबर 50 धावा पूर्ण होत आहेत. 11 बॉल 35 वर्षी आहे सुदर्शन केदार. संघाचं अर्धशतक, 50 धावा स्कोर कार्ड वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. जे काही क्रिकेटचे रसिक उपस्थित आहेत त्या सर्व क्रिकेट रसिकांचं आम्ही या सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. प्रत्येकाच्या मनात, प्रत्येकाच्या हृदयात या स्पर्धेने घर केले. प्रहार प्रीमियर लीग आणि खरं तर ही संधी तुम्हाला आम्हाला उपलब्ध करून दिली आदरणीय सचिन ढवळे सर आणि त्यांच्या संपूर्ण टीम्सने. 50 धावा शिवनेरी पलटण, षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती जारी. शुभम हे महत्वाचं षटक हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुदर्शन केदार जबरदस्त फलंदाजी आतापर्यंत केली आहे. फुलटॉस, नो बॉल, नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 1+1 येताना आपल्याला जी पाहायला मिळेल. जास्तच उसळी घेणारा चेंडू, नो बॉल पंचांनी ठरवला. आक्रमण केलं होतं त्या चेंडूवरती अगदी आपण पाहतोय. नो बॉल आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष जारी. पाहायचे कोण कुणावरती पडणार आहे भारी. पुरंदर किंग्स विरुद्ध शिवनेरी पलटण यांच्यातील लढत क्रिकेट प्रेमी या ठिकाणी अनुभवत आहेत, पाहत आहेत, आनंद घेत आहेत. ओ लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू वाईड आहे, खराब आहे, स्क्वेअर आहे. अवांतर 1 धाव स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. सांघिक धाव संख्या जर पाहिली तर मात्र जाऊन पोहोचते ती 54 वरती एका गड्याच्या मोबदल्यात. ओव्हर क्रमांक 4 चा खेळ मार्गस्थ आहे. सातत्यानं आपण पाहिले 70च्या वरती स्कोर कार्ड 6 षटकांमध्ये गेल्यानंतर चांगल्या फायटिंग झालेल्या आहेत. 4थं षटक चालू असताना 54 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. सुदर्शन केदार मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला आणि काय फटके होते, गरिवच्चे फटके लक्ष वेधून घेणारे नक्कीच त्याचे पाहिले सर्व क्रिकेट रसिकांनी. ऑफ स्टिकच्या जास्तीच बाहेर चेंडू, व्हाईट बॉल. पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतो. एक सांघिक धावसंख्या पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. धावफलकावरती नजर टाकली तर 55 धावा धावफलकावरती. अवांतर धावा जास्तीत जास्त खर्च केल्या जात आहेत या षटकामध्ये. शुभम हे महत्वाचं षटक टाकत असताना 4थं षटक. अवांतर धावांवरती आळा घालावा लागेल. थोडीशी उसळी घेणारा चेंडू ऑन साइडच्या दिशेला खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. सात मिनिटांचा कालावधी बाकी आहे. याची दक्षता घ्यायची. टाइम लिमिट्स आहेत. योग्य वेळेस सामना संपला नाही, त्या इनिंग संपली नाही तर मात्र टाइम पेनल्टी रिवर्स खेळायचा होता. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय सुदर्शन स्वतःवरती नाराजी त्या ठिकाणी व्यक्त करतोय. आतापर्यंत जेवढे काही रिवर्स खेळले सक्सेस झाला, परंतु या वेळेला आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये आणि एक निर्धाव चेंडू त्या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळाला.
14 चेंडू 36 वरती सुदर्शन केदार. यावेळेला रिवर्स खेळलाय बिटवीन द गॅप. चेंडू सुसाट सीमारेषेच्या बाहेर पोहोचताना पाहायला मिळेल. खणखणीत चौकार 4 रन. काय फलंदाजी करतोय सुदर्शन केदार. दोन बॉल आहेत ना? 59 लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय चौथं मार्गस्थ आहे. 15 चेंडू 40 वरती नाबाद सुदर्शन केदार. बॉलिंग ट्रॅक वरती शुभम पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय. यावेळेला अगदी आपण पाहतोय अप्परकट खेळलाय. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. खणखणीत चौकारासाठी 4 रन. आज प्रत्येक फटक्यामध्ये परफेक्शन पाहायला मिळते. सुदर्शन केदारचं विश्वासानं खेळतोय. मैदानाच्या आतमध्ये एक मोठी इनिंग साकारताना आपल्या संघासाठी. खरं तर पहिल्या चेंडूपासून आक्रमण सचिन ढवळे सरांनी जे चालू केलं होतं ते सातत्यानं पुढे चालू ठेवलं सुदर्शन केदार यांनी. एका गाड्याच्या मोबदल्यात 63. पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय पॉइंटच्या डोक्यावरून दिशा दिली होती चेंडूला. त्या ठिकाणी चांगलं कलेक्शन केले जाते. सिंगल प्राप्त होईल. आणि याचबरोबर अगदी आपण पाहतोय 4 ओव्हरचा खेळ संपला. 64 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. सुदर्शन केदार 17 बॉल 45 वरती तर अक्षय पोळ 5 बॉल 5. 3 मिनिटांचा कालावधी बाकी असेल. झटपट खेळा विनंती आहे. 64 वरती 1 गडी बाद. 4 ओव्हरचा खेळ संपला. शिवनेरी पलटण 64 धाबा धावफलकावरती. आणि आता षटक क्रमांक टाकलं जाईल ते 5वं षटक. सुदर्शन यांनी जे फटके खेळले ते स्क्रीनवरती दाखवले जात आहेत. पहा अप्परकट खेळला होता. चौकार प्राप्त केला होता. अगदी आपण पाहतोय रिवर्स खेळला होता. आणि हा खणखणीत चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला होता. रिवर्सचे जेवढे काही फटके खेळले प्रत्येक फटक्यावरती सक्सेस झाला सुदर्शन केदार. यावेळेला पहा फ्रंट फूट वरती येऊन स्क्वेअर लेग दिशा दाखवली होती. सगळे फटके हायलाइट मध्ये आपण पाहू शकता. नाबाद मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. पुन्हा एकदा रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. यावेळेला बॉलर अगदी आपण पाहतोय सागर यादव हे महत्वाचं षटक क्रमांक 5 घेऊन येत असताना शिवनेरी पलटण 64 वरती. या शिवनेरी पलटणच्या गोटामध्ये आपण आलेलो आहोत आणि काय धमाल बॅटिंग. खरं तर पहिली सुरुंगाला 32 सचिन ढवळे सरांनी लावली. षटकार चौकार ठोकला आणि त्यानंतर सुदर्शन चक्र मैदानामध्ये सुरू झालेलं आहे. कसं बघता या मॅच कडे सचिन सरांनी चांगली सुरुवात केली. सुदर्शन कडून किती अपेक्षा ठेवाल? 50 तर तो इझिली करणार असतो. आता अजून 9 बॉल बाकी आहेत आणि जे सरांनी सुरुवात करून दिलेले आहे त्या सरांना फोडलेलं आहे. महत्त्वाची गोष्ट त्यांचा मेन बॉलर फोडलेला आहे सरांनी. त्याबद्दल आमच्या सर्व टीमच्या वतीने त्यांचा धन्यवाद. एक निश्चित आहे की कालची मॅच मोठ्या फरकाने गमावली होती. त्यानंतर आज मोठ्या फरकाने विजय अपेक्षित होत्या. टीम मीटिंग मध्ये अशी काही चर्चा होती काल? मोस्टली 3 ते 4 प्लेयर ऑर्गनायझर कमिटीमध्ये असल्यामुळं त्यांना जो काय वॉर्मअप करायचा होता, त्यांना जो सराव करायचा होता तो नाही करता आला. पण आज टीम मीटिंग व्यवस्थित झाली, वॉर्मअप व्यवस्थित झाला आणि जे काय माइंड सेट केलेलं आहे ते सेट केलेलं माइंड तुमच्या समोर आहे. ते रनमध्ये जे येतंय दिसतंय तुम्हाला आणि त्या गोष्टीवरतून सगळेच गोष्ट स्वतःचे एफर्ट्स देतात. शांत अक्षय पोळची बॅट सुद्धा आता चमकायला लागलेले. सुदर्शनसाठी काही सल्ला असेल का? सुदर्शनसाठी हाच सल्ला आहे की अजून 2-3 षटकार मारून यावे. येस, अजूनही अपेक्षा आहे षटकार यावेत. तर पाहायचे पुढे काय होईल. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे आपल्या समेत आहेत प्रवीण गायकवाड सर. थँक्यू.
धन्यवाद नरेशजी डोमे सर. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर मात्र 71 धावा, 70 धावांचा पल्ला पार केलाय सुदर्शन केदार. 19 चेंडू 46. आणि आता अक्षय पोळ देखील आक्रमण करायला सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळाला. एक उत्तुंग षटकार अक्षय पोळच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळाला. 7 चेंडूसह 11 वरती नाबाद खेळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आक्रमण पिकअप केलाय. चेंडू आउट ऑफ द पार्क. बिग सिक्सर. सर्वात दूरचा षटकार अक्षय पोळच्या नावावरती. 6 धावा. ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता मैदानाच्या बाहेर चेंडू जाऊन पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त फटका होता अक्षयचा. मैदानाच्या बाहेर चेंडू जाऊन पडताना जो पाहायला मिळाला. जबरदस्त फलंदाजी. व्हाईट बॉल आहे. खराब स्वरूपाचा चेंडू. एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. धावफलक जर पाहिलं तर 78 धावा. पहा आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी या शिवनेरी पलटण टीमच्या कक्षामध्ये अगदी आपण पाहतोय. डगआउट मध्ये एक आनंदाचं वातावरण. खरं तर एक विशाल आणि बलाढ्य स्कोर उभारला गेलाय. यावेळेला अगदी आपण पाहतोय सिंगल घेतली जाईल. एक धाव घेतली जाईल. चेंडू निसटतोय. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्यानंतर मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. सांघिक धावसंख्या 5 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 80. चला रत्नदुर्ग आणि रायरेश्वर दोन्ही कॅप्टन आपल्याला विनंती आहे की आता नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचे. आणि टाइम संपलाय मैदानाच्या आत. जो वेळ दिला होता तो संपलाय. अर्थात टाइम पॅनल्टी आता मिळेल. एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घेऊन तुम्हाला खेळावा लागेल. 38 सर्कलच्या आतमध्ये एका क्षेत्ररक्षकाला घ्यावा लागेल. 80 धावा 5 ओव्हरची समाप्ती. अखेरचं षटक. अंतिम षटक. लॉस ऑफ 1 विकेट. अंतिम षटक मार्गस्थ. सचिन ढवळे सरांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. अगदी आपण पाहतोय एक षटकार एक चौकार खेळात दर्जेदार सुरुवात टीमला करून दिली. आणि त्यानंतर सुदर्शन केदार अक्षरशः तुटून पडला गोलंदाजावरती. यावेळेला अगदी आपण पाहतोय फ्रंट फूट वरती आले होते. पूर्णपणे 3 यष्ट्या सोडल्या होत्या आणि ऑन साइडच्या दिशेला प्रहार करायचा होता. पहिला चेंडू तर या अखेरच्या षटकातील निर्धाव येताना पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या 80. लास्ट ओव्हर टू गो. शेवटचं षटक या ठिकाणी आकाश साळुंके घेऊन येत असताना आपण पाहतोय. यावेळेला फटका सुरेख. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन. सीमारेषा पार. आणि याच बरोबर अर्धशतक पूर्ण करत असताना सुदर्शन केदार शानदार अर्धशतक त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. आपल्या टीमला अभिवादन करत असताना अगदी आपण पाहतोय 21 चेंडू 50 धावांची खेळी. काल जरी अपयश आलं असलं तरी दाखवून दिला आज. पहिल्या चेंडू पासून तुटून पडला आणि हे शानदार अर्धशतक सुदर्शन केदार त्या ठिकाणी झळकवताना एक मोठी इनिंग एक मॅरेथॉन इनिंग आपल्या संघासाठी प्रस्तुत करत असताना सुदर्शन केदार. डान्सिंग डाऊन द विकेट. कव्हरच्या दिशेला सुरेख क्षेत्ररक्षण. शॉर्ट कव्हरला त्या ठिकाणी मात्र जे केले गेले. सिंगल कंप्लीट केली जाते. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 85. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय 5 पॉइंट. 3 षटकाचा खेळ संपला. 85 वरती एक गडी बाद. शिवनेरी पलटण. अक्षय पोळ देखील शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला. 9 चेंडू 19 वरती खेळताना पाहायला मिळतोय. चांगली साथ दिली. ओ बॅटची काढा लागलीये. चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेला जाताना पाहायला मिळतोय. नॉन स्टॉप चौकार येताना पाहायला मिळेल. 4 रन. या धावा खूप महत्वाच्या आहेत. खर तर 89 धावांचा एक भला मोठा डोंगर त्या ठिकाणी मात्र जो उभा केला गेलाय. 89 लॉस ऑफ 1 विकेट. 5 पॉइंट. 4 षटकाचा खेळ संपलाय.
अक्षय पोळ देखील प्रभावित करतोय. चांगले फटके त्याच्या बॅट मधून आलेत. लेग बिफोर विकेट साठी जोरदार अपील आणि या विकेट पाहायला मिळेल. अक्षय पोळ लेग बिफोर विकेटची शिकार ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. विकेटचं होतंय पतन. मला वाटतं रिव्ह्यू घेतला गेलाय त्या ठिकाणी या लेग बिफोर विकेट साठी. चॅलेंज केलं पंचांच्या या निर्णयाला. फलंदाजी करणारी टीम शिवनेरी पलटण आणि या निर्णय पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे. रिव्ह्यू घेतलाय लेग बिफोर विकेट साठी. काही वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. अक्षय पोळ चांगली साथ दिली होती. सलामीला येऊन मैदानाच्या आतमध्ये उभा होता. विकेट दिली आहे. अर्थात लेग बिफोर विकेटची शिकार अक्षय पोळ ठरताना पाहायला मिळतोय. परंतु चांगला खेळ आपल्या संघासाठी अक्षय पोळ यांनी साकारला. डगआउट मध्ये स्वागत केले जाते. अक्षय जबरदस्त फलंदाजी त्या ठिकाणी मात्र करताना पाहायला मिळाला आपल्या संघासाठी. यावेळेला पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. एक शानदार षटकार. 6 धावा. बिग सिक्सर. निलेश मैदानाच्या आतमध्ये आले. एक चेंडू खेळला. षटकार त्यावरती ठोकला. 95 झाल्यात. जिंकण्यासाठी 96 धावांचं लक्ष असेल. 96 इज टार्गेट. 96 धावांची गरज. पुरंदर किंग्स ही टीम फलंदाजी करताना पाहायला मिळेल. सुदर्शन केदार यांना आपण स्क्रीनवरती पाहू शकता. काय जबरदस्त खेळी केली. नॉट आउट ही इनिंग आपल्या संघासाठी साकारली. सुदर्शन केदार स्क्रीनवरती आपण पाहतोय. खरं तर एक मॅरेथॉन इनिंग आपल्या संघासाठी. हायलाइट मध्ये आपण सुदर्शन यांचे फटके पाहतोय. सागर तुपे सरांना विनंती, आपण टॉस बॉक्स मध्ये या. तर अगदी 96 धावांचं टार्गेट आहे. तर आपण स्कोरबोर्ड पाहतोय. अक्षय पोळ अतुल क्षीरसागर अगदी आपण पाहतोय. 2 षटकं टाकली. 25 धावा खर्च केला. 1 विकेट घेताना पाहायला मिळाला. सागर रासकर 1 षटक टाकलं. 21 धावा त्यानं खर्च केल्या. त्यानंतर शुभम गवारी 1 षटक 18 धावा खर्च केला. सागर यादव 1 षटक 16 धावा खर्च केल्या. तर आकाश साळुंके 1 षटक टाकलं. त्यानं 15 धावा खर्च केला आणि एक महत्वाची विकेट घेतली. पुढच्या सामन्याचा टॉस होतोय आणि पुन्हा एकदा आदरणीय नरेशजी ढोमे सर आपल्या समोर जोडले जातील. या सर, स्वागत असेल. प्रहार प्रीमियर लीग मध्ये नवीन सामन्याच्या नाणेफेक प्रसंगी आपलं सर्वांचं स्वागत आहे. रत्नदुर्ग हिटरचे संघनायक अमृत क्षीरसागर आणि रायरेश्वर मावळाचे संघनायक समीर तुपे सर आपल्या समवेत आहेत. आणि आज ज्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होते आदरणीय सागर तुपे सर उपस्थित आहेत. सागर सरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. त्यांच्या हातात कॉईन आहे आणि इथे कॉल करणार आहे समीर तुपे. प्लीज टॉस द कॉईन. सचिन ढवळे सर हा कॉल आहे आणि कॉल आलेला आहे.
सचिन ढवळे सर. तर टॉस जिंकलाय अर्थात समीर, काय निर्णय असेल तुमचा? बॉलिंग सर. निश्चित आज ही मॅच आहे, बाळा सर समोर आहे, काय तयारी आहे तुमच्या टीमकडे? सर आमची बॅटिंग लाईनअप आहे छान, पण बॉलिंग जर का आम्ही चांगली केली तर निश्चितच समोरची टीम पण बलाढ्य आहे. बाळा सर पण जोरात खेळतात, तर आम्ही एक 60 रनापर्यंत त्यांना थांबवू. यस, 60 धावांपर्यंत थांबवण्याचं नियोजन त्यांच्याकडे आहे. तुम्ही किती धावा बनवणार आहात? सर आम्ही 60+ धावा करण्याचा प्रयत्न करेन, 70पर्यंत, 70-75, कारण की तर 70 रन बी चेस होतो आरामात, त्यापेक्षा जास्त करण्याचा प्रयत्न करेन. काय आज बॅटिंगमध्ये कोण कोण आहेत आणि निश्चित कोणावरती जास्त मदार असेल? बॅटिंगमध्ये आमच्याकडे लेफ्टी अनिकेत थोरात आहे. तो एक असा प्लेअर आहे बाहुबलीचे म्हणून आमच्या टीममधला, की तो कमी बॉलमध्ये जास्त रन करू शकतो, त्याच्यावरती जास्त राहील आमची बॅटिंग लाईन. येस, टॉस बॉक्स मधून न्यूज आलेली आहे. इथे रायरेश्वर मावळासने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सागर सर आपल्या समवेत आहे. सरांना निश्चित प्रकारे आपण एक प्रश्न विचारू. सर, यावर्षी पुन्हा प्रहार प्रीमियर लीगचं आयोजन झालेलं आहे, आपण हा देखणा सोहळा इथे बघतोय, निश्चित काय वाटलं इथे आल्यानंतर? ॲक्च्युली खरं सांगायचं ना सर, प्रहार प्रीमियर लीग आमच्यासाठी एक पर्वणीच आहे. म्हणजे आम्ही या लीगची खूप आतुरतेने वाट बघतो, कारण की मी सचिन ढवळे फाउंडेशनचा एक मेंबर आहे. सचिन सरांशी मी जवळपास एक 4 ते 5 वर्ष झालं जुळलो आहे. तर त्यांच्याबरोबर ज्या काही ह्या क्रिकेट क्षेत्रातल्या काही ज्या गोष्टी आहेत, सरांना खूप प्रचंड आवड आहे क्रिकेटची. त्याच्यामुळं आणि हे जे सुरुवातीपासून बघतोय मी, म्हणजे SP कॉलेजला त्यांची लीग जेव्हा झाली त्यावेळेस आम्हाला त्यांनी बोलवलं होतं, त्यांनी जी सुरुवात केली त्यानंतर हे जे आत्ता 13वं पर्व आहे, म्हणजे ह्यात काहीच कमी केलं नाही सरांनी. म्हणजे दरवर्षी काही ना काहीतरी नवीन ॲड करतात आणि सगळ्या विद्यार्थ्यांना, त्याचबरोबर आता ऑल इंडिया ओपन पुणे, सगळ्या विद्यार्थ्यांना, खेळाडूंना एकत्र येऊन ही एवढी मोठी लीग भरवणं खरंच सोपी गोष्ट नाही आहे. आणि आम्ही पण आमच्या परीने जेवढे काही आम्हाला सपोर्ट करता येईल तेवढं आम्ही ढवळे सरांना करतो. त्यांनी अशाच वेगवेगळ्या लीग भविष्यातही भरवाव्यात अशी त्यांना मी प्रार्थना करतो. येस, धन्यवाद सर. धन्यवाद सागर सर, आपले मनापासून आभार. तर टॉस बॉक्समध्ये इथेच थांबूया, मॅच तर सुरूच आहे. कॉमेंट्री बॉक्समधून या सामन्याचा घेऊ आस्वाद आणि आपल्या समोर येतील मनीष पाटील सर. थँक्यू. धन्यवाद नरेश डुबे सर, धन्यवाद प्रवीण गायकवाड सर, आणि पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत. सचिन ढवळे सर यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतोय. पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी अक्षय पोळ ओव्हर द विकेट. वेगवान बॉल, हलक्या बॉलला कट केलं, गॅप शोधलाय, गलिता क्षेत्ररक्षक बॉलचा करतोय पाठलाग. क्षेत्ररक्षण शेवटच्या क्षणाला होते, पण पाहूया या ठिकाणी धावा किती गोळा केलेल्या आहेत. पहिल्या बॉलवर ट्रिपल कंप्लीट केलेली आहे. पहिल्याच बॉलवर 12 वाजून 34 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर्ड झालेला आहे. बाउंड्री चेक. सुदर्शन केदार आज अर्धशतक त्यांच्या वतीनं पूर्ण झालेलं आहे. खरं तर सचिन ढवळे सरांचं मॅनिफेस्टेशन होतं की मला देखील चांगलं खेळायचंय, पण सुदर्शन यांनी पूर्णपणे त्या डावाला आपल्या नावावर केलेलं आहे. सेफ आहे, तर या ट्रिपल काउंट केले जातील. 3 धावा काउंट केल्या जाते. स्ट्रायकर्स एंडला फलंदाज आहेत आता, ते म्हणजे शुभम गवारी, जे पुण्यातील जुन्नर तालुक्यातील खेळाडू आहेत. नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत ते म्हणजे अतुल क्षीरसागर, जे लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील मालुमरा गावाला ते बिलॉंग करतात, आणि टीचर हे त्यांचं प्रोफेशन आहे. अतुल क्षीरसागर. दरम्यान धावसंख्येकडे वळूया. धावसंख्येचा वेग वाढवून ठेवावा लागेल, त्याशिवाय गत्यंतर नाही. आणि बॉल हवेत आहे, गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक दूर आहे, पोहोचण्याचा प्रयत्न करतोय पण नाही पोहोचणार. बॉल सीमारेषा पार मिळतील 4 चौकार. पाठलाग मोठ्या धावसंख्येचा करायचा आहे, धावसंख्येचा डोंगर पार करायचा आहे, तर मग चौकार आणि षटकाराची शिडी वापरावी लागेल टीम पुरंदर किंग्सला. आणि अतुलकडे तो कॉन्फिडन्स आहे. अतुल क्षीरसागर, शुभम गवारी, एक यशस्वी फलंदाजांची जोडी. पाहूया या फलंदाजांच्या वतीनं कसं कॉन्ट्रीब्युशन मिळते. अक्षय त्यांच्याकडे चांगला कॉन्फिडन्स आहे. फलंदाजी करताना अक्षयने चांगला खेळ पहिल्या डावात सुदर्शनच्या सोबतीनं दिलेला आहे. त्याचमुळे मागच्या डावात जेव्हा तुमच्या सोबत गोड आठवणी असतात
तर हा डाव सुद्धा चांगला होण्याची शक्यता वाढते आणि प्रॉपर मोटिवेशन मार्गदर्शन सचिन ढवळे सरांचं सातत्याने मिळते. बघा वेळ चालू आहे, 12:34 पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला होता या दुसऱ्या डावाचा. अक्षय पोळ ओव्हर द विकेट शुभमसाठी जागा बनवली, कट केलंय, क्षेत्ररक्षक 2 होते, 2 क्षेत्ररक्षकांना भेदत बॉल सीमारेच्या पलीकडे जातोय, पण पोचतोय का? यस, एक्झॅक्टली अडवला जातोय. क्षेत्ररक्षण आतापर्यंत चांगलं राहिलंय शिवनेरी पलटणचं. अक्षय पोळ जबाबदारी स्वीकारतोय या पहिल्या षटकाची आणि संयमाचा खेळ चालू आहे दोन फलंदाजांचा, जे आवश्यक आहे. प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईलच ही शाश्वती कोणीच देऊ शकत नाही आणि त्याचमुळे पहिल्या षटकामध्ये स्वतःला वेळ हे दोन्ही फलंदाज देत आहेत. अतुल क्षीरसागर 3 वर आहे, शुभम 6 वर. 4 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या 9. शफल झाले, ऑन साइडला बॉलला फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, शेवटच्या क्षणाला पोहोचलेत पण त्याकडून झाली चूक. 1-2 का 4. नशिबाचा चौकार मिळतोय पुरंदर किंग्सला. धावसंख्या 13. 30 रन्स ऑन बोर्ड. चुका टाळाव्या लागतील. मागच्या सामन्यामध्ये बघा 2 संधी मिळाल्या होत्या अजयला आणि ते सामना जिंकून गेले. म्हणून क्रिकेटच्या खेळामध्ये कोणालाच अंडर एस्टिमेट करून चालत नाही. यू हॅव टू बी बेस्ट इन दॅट इनिंग. तर हेच सातत्यानं समजावून सांगतात सचिन ढवळे सर. यष्टिरक्षकाच्या भूमिकेत पॉवर प्ले चालू आहे आणि सध्या तरी पॉवर पुरंदर किंगशी दिसते. 96चा पाठलाग करायचा आहे. प्रत्येक षटकामागे 16 धावा जोडायच्या आहेत. त्यासाठी प्रयत्न चालू आहे. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, नो चान्स फॉर द फिल्डर. पहिल्या षटकाचा शेवट दमदार. धावा मिळतील 4. येतोय चौकार. फॅन्टॅस्टिक बॅटिंग बाय टीम पुरंदर किंग्स. अतुलच्या वतीनं पहिल्या बॉलवर ट्रिपल, पण त्यानंतर शुभम गवारीच्या वतीनं ती उत्तम 7 पहिल्या षटकात दिली आणि म्हणूनच एक स्टेबल सिच्युएशन. दोन्ही फलंदाज सेफ आहेत आणि पहिल्या षटकात जितक्या धावा गोळा करायच्या होत्या त्यापेक्षा धावा जास्त गोळा झालेल्या आहेत. 17 धावा धावफलकावर आहेत. एकही विकेट न गमावता जिंकण्यासाठी आणखीन 79 धावांची गरज. बॉल शिल्लक आहे 30 चेंडू 79 धावा. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत मिस्टर सुदर्शन केदार. मागच्या डावामध्ये त्यांचं अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील हतराळ या गावाला ते बिलॉंग करतात. सातत्यानं प्रहार प्रीमियर लीगच्या कोर कमिटीच्या वतीनं यांचं देखील खूप चांगलं काम राहिलेलं आहे. क्रिकेटशी जवळीकतेचे संबंध. सुदर्शन केदार ओव्हर द विकेट. यावेळेस बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरचा दूर आहे आणि या षटकाची सुरुवात सुद्धा चौकारानं अतुल क्षीरसागर करतोय. आपला साथीदार जर चांगला खेळायला लागला तर तुमच्या प्रयत्नांना पंख लागतात आणि तेच आता अतुल क्षीरसागर यांच्या वतीनं पाहायला मिळालंय. पहिल्या षटकामध्ये शुभम गवारी यांनी जी स्फोटक फलंदाजी खेळण्याचा चंग बांधला होता, आता त्याच उद्देशानं खेळ चालू आहे अतुल क्षीरसागरचा. धावसंख्येचा वेग वाढतोय. पुढचा बॉल सुदर्शन. शॉर्ट ऑफ लेन, तितकासा संपर्क चांगला नाहीये पण बॉल सर्कल क्लिअर करतोय आणि आउटफील्ड सुद्धा क्लिअर करतोय. 96 धावांचा पाठलाग करण्यासाठी जी सुरुवात अपेक्षित होती सुरुवात आता पाहायला मिळते पुरंदर किंग्सची. लगातार दुसरा चौकार येतोय अतुल क्षीरसागरच्या बॅटमधून. 4ची होते वाढ. धावसंख्या पोहोचते आता 25 धावा, 25 रन्स. मजा येईल या मॅच मध्ये. कित्येक प्रेक्षकांनी तर तर्क लावले होते की हा एकतर्फी सामना होईल की काय, पण क्रिकेटच्या खेळामध्ये तर्क लावून चालत नाही. या ठिकाणी तर्काला तितकं स्थान दिलं जात नाही आणि म्हणूनच तर्क करणारे हे फक्त तर्कच करत राहतात आणि निकाल काहीतरी वेगळाच घडतो. चांगला बॉल. हीच वापसी अपेक्षित होती सुदर्शन केदार यांच्याकडून. परफेक्ट ब्लॉक होल डिलिव्हरी. बॅकफ्लिपला खाली घेण्यासाठी सुदर्शन यांनी प्रवृत्त केलं अतुल क्षीरसागरला. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहायला आवडेल. परफेक्शन आहे सुदर्शन केदार. मागच्या 2 चौकारांचं प्रतिउत्तर त्यांनी तिसऱ्या बॉलवर दिलं. पुन्हा एकदा ड्युअल अँगलने आपण ही गोष्ट पाहतोय. सुदर्शन केदार यांच्या डोक्यावर बॉल मागे गेला. क्षेत्ररक्षक होते मिड ऑफला. अतुलचा कुठलाच प्रयत्न नव्हता धाव घेण्याचा. अजूनही पुरेसा कालावधी आहे धावांना शोधण्यासाठी. फुटवर्क जुळलं नाही. पहिल्या 2 चेंडूंचं प्रतिउत्तर पुढच्या 2 चेंडूंवर सुदर्शन यांच्या वतीनं
दिलेलं पाहायला मिळते. ज्येष्ठांच्या मागून सातत्यानं मार्गदर्शन सचिन ढवळे सरांचं क्षेत्ररक्षकांना मिळते. सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट हेडबॅन, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट, मिड ऑफ, मिड ऑन, स्क्वेअर लेग, फाईन लेग. सर्कलच्या बाहेर स्वीपर कव्हर आणि डीप मिड विकेट असं प्रोटेक्शन सेट केलेलं आहे. सुदर्शन ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल, बॅटच्या आउटसाइड एज बॉल गलीमधून मागे जाईल. संपर्क झालाय, बाहेरची कडा घेऊन बॉल थर्ड मॅन क्लिअर करतोय. या षटकातला हा तिसरा चौकार येतोय. गाडी रुळावर आहे. पुरंदर किंग्स या संघाची गाडी रुळावर आहे. दोन्ही फलंदाज या सामन्याचं गांभीर्य ओळखून खेळत आहेत. धावसंख्येचा वेग चांगला राहिलेला आहे. 29 झाले. 29 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. 96 हे लक्षात ठेवताना फलंदाजी आता अप टू डेट राहिलेली आहे या दोन फलंदाजांची. सुदर्शनचा पुढचा बॉल ओव्हर द विकेट. स्ट्रायकर रेडला अतुल. लोवर फुल टॉस विकेट किपर यांच्याकडून झाली चूक आणि ती चूक पडेल महागात. शिवनेरी पलटण या संघाला 22च्या 4 धावा बोनस मिळतोय. टीम पुरंदर किंग्सला 2 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या बिनबाद 33. 33 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. ही नाराजी, हे फ्रस्ट्रेशन प्रत्येकावर येतच जेव्हा चूक होते आणि ती वैयक्तिक चूक आहे ती संघाला महागात पडू शकते. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज येत आहेत. जर्सी नंबर 5 आणि गोलंदाजाचं नाव आहे, बॉलर नेम प्लीज. चला बॉलरचं नाव कळू द्या प्लीज. अंकुश बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. अंकुश मडकणी, जे गडचिरोली जिल्ह्यातील भामरवड तालुक्यातील गोंगवाडा या गावाला बिलॉंग करतात. आणि सुरुवात या षटकाची नो बॉल, एक आउटसाइड द क्रीज बॉल पिच झालेला आहे. सुरुवात या षटकाची अवांतर धावेने झालेली आहे. धावसंख्या 34. 34 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ नो विकेट. रिक्वायर्ड रन रेट 15.50 आहे. आणि म्हणूनच पाहूया यानंतर कशा पद्धतीनं हा धावांचा पाठलाग केला जाईल. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पिचिंग आउटसाइड द क्रीज. दुसरं षटक सुरू झालं नाही अजूनही अधिकृतरित्या. बॉल डिलिव्हर्ड झाला होता तो क्रीजच्या पलीकडे. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. अंकुश मडकणी. शॉर्ट ऑफ लेन ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस डीपमध्ये पाहायला मिळाला. जी अपेक्षा होती क्षेत्ररक्षकाकडून पण थ्रो थोडासा उशिरा झाला आणि त्यामुळे 2 धावा पूर्ण करण्याचा मौका मिळालेला आहे. जर तुम्ही 16च्या गतीनं खेळण्याचा प्रयत्न करताय तर किमान 2 मोठे फटके तर एका षटकामध्ये येणं आवश्यक आहे. आणि तोच गेम प्लॅन सध्याच्या घडीला पुरंदर किंग्स संघाच्या फलंदाजांचा आहे. आतापर्यंत त्यामध्ये ते यशस्वी झालेत सुद्धा. अंकुश मडकणी बॉलिंग ट्रॅकवर. चांगला बॉल, बॅटच्या टोला कनेक्शन, बॅक टू द बॉलर. यावेळेस अंकुशने सुद्धा ते आव्हान स्वीकारलेलं आहे. आव्हान स्वीकारायचं आहे. स्वाभिमान टिकवायचा असेल तर मग आव्हान स्वीकारून तो खेळ द्यावा लागतो आणि तोच स्वाभिमान टिकवण्याचा प्रयत्न अंकुश मडकणीचा राहिलेला आहे. सुरुवात जरी स्वैर झाली पण त्यानंतर परफेक्शन. नेक्स्ट बॉल. फुल टॉस ऑपॉर्च्युनिटी मिस केलेली आहे फलंदाजाला. स्वीप करायचा प्रयत्न होता. स्वीप जरूर कनेक्ट झाली असती तर काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. जी गरज आहे पुरंदर किंग्सला ती गरज त्यांना पूर्ण करता आली असती. म्हणतात की मागणी त्याचा पुरवठा. आता गोलंदाजाने मोका दिला होता. फुल टॉस बॉल होता पण शफलून खेळण्याचा प्रयत्न त्यांचा फसला आणि त्याचमुळे आता बघा धावसंख्येचा वेग मंदावलेला आहे. धावसंख्या 37 झाली आहे. 37 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. जिंकण्यासाठी 21 चेंडू 59 धावांची गरज. वेग भन्नाट आहे पण तितक्याच वेगानं बॅट्सविंग बॉल मिड विकेटला ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. थोडे फंबल झाले होते. सेकंडचा कॉल आहे. बॉलिंग एंडला थ्रो आहे आणि त्या ठिकाणी सूर घेऊन पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न आणि नॉन स्ट्रायकर्स एंडला फलंदाज सेफ आहे की नाही
त्याची तपासणी आता केली जाईल. सर्व काही सुरळीत चाललं होतं, दोन्ही फलंदाज सेटल झाले होते, पण आता धाव घेण्याचा प्रयत्न नडला का त्याची तपासणी आपण करणार आहोत. नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज सेफ आहे की नाही त्याची तपासणी आपण करतोय. हा जो कॉल आहे तो धोकादायक ठरेल का हा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर आता त्या रेड किंवा ग्रीन सिग्नलवर तुम्हाला दिसेलच. प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या PCR रूमच्या बाहेर रेड सिग्नल, ग्रीन सिग्नल, आता कुठला सिग्नल फ्लॅश होईल ते तुम्हाला पाहायला मिळेल, कारण फलंदाजाला तर कळून चुकलेलं आहे की नेमकं काय. आणि रेड सिग्नल, फलंदाज बाद आहे. पहिला धक्का बसतोय पुरंदर किंग्सला. जे नव्हतं व्हायचं होतं पुरंदर किंग्ससाठी ते झालेलं आहे. दोन्ही फलंदाज सेट झाले होते, दोघांच्या वरतीनं धावा मिळत होत्या, पण थोडी घाई झाली, एक कॉल चुकला आणि कॉल चुकल्यानंतर हा सामना सुद्धा चुकू शकतो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत पुरंदर किंग्स या संघाचे. नेम प्लीज, दोन्ही संघाचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या समालोचन कक्षात नाहीये. सागर यादव. सागर यादव जे साताऱ्याच्या माण तालुक्याचे मसवड गावाचे आहेत, स्टुडंट आहेत. आता पाहूया, सागर यादव यांनी काल चांगला खेळ दिला होता, आज देखील चांगला खेळ देण्याचा प्रयत्न करावा लागेल. पण अंकुश मडकडी मागच्या 2 षटकांच्या तुलनेनं इकॉनॉमिकल राहिलाय. जरी विकेट त्यांच्या खात्यात जात नाहीये, पण त्यांना जे काम करायचं होतं त्यांनी आतापर्यंत ते अचूक केलंय. 4 चेंडू फक्त 5 धावा खर्च केलेत. लेन बॉल होता, कव्हर ड्राईव्ह. सुरुवात आपल्या डावाची उत्तम दर्जाची. सागर यादव नाव लक्षात ठेवा, कारण त्यांनी तसं करण्यासाठी भाग पाडले. आकर्षित करणारा खेळाडू आहे ज्यांच्या वतीने त्यांच्या डावाची सुरुवात चौकारानं झाले. ही सर अपेक्षा असते जेव्हा मागच्या चेंडूवर फलंदाज बाद होतो तर दडपण कमी करण्यासाठी मोठ्या फटक्यांची आवश्यकता असते. सागरने ते ओळखलं आणि खूप चांगली कव्हर ड्राईव्ह सादर करत असताना अतुल क्षीरसागर यांच्या वतीनं चौकार आलाय. माफ करा, अतुल यांच्या वतीनं चौकार. सागर नॉन स्ट्रायकर एंडला आहेत. क्रॉस बॅटेड पुन्हा एकदा ताकदीने अतुल यांचा तो स्ट्रोक वाईड ऑफ मिड विकेटला. सिंगल होते कंप्लीट. अजूनही संयम आहे अतुलच्या खेळामध्ये. दरम्यान धावसंख्या झालेली आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा, 1 फलंदाज बाद. जाऊया आपण समालोचन कक्षातून डगआउटमध्ये, त्या ठिकाणी सज्ज असतील नरेश ढमे सर. इथे आपण पुरंदर किंग्सच्या गोटामध्ये आहोत. खरं तर मोठ्या आव्हानाला सामोरं जात असताना स्टार्ट चांगला मिळणं अपेक्षित होतं आणि शुभम माझ्या समोर आहे. शुभमने निश्चित चांगला स्टार्ट दिलेला आहे आणि आपण निश्चित शुभमकडून जाणून घेऊ विकेट कसं आहे आणि एवढं मोठं टार्गेट निश्चित प्रकारे तुमच्या टॉप टीमला कसं क्वालिफाय होईल. तू मात्र धावबाद झालेला आहे. नक्कीच सर, आम्ही विकेट तर पाहायला गेलं तर तसं चांगलं आहे. बॅटवर बॉल चांगला येतोय, चांगले रन होत आहेत. आमच्या अतुल सरांच्या बॅटला बॉल चांगला कनेक्ट होतोय. आम्ही निश्चितच धावा चेस करणार आहे. निश्चित आता आपण बघू शकतो दोन्ही फलंदाज फटके येतात. आत्ताच बाउंड्री देखील आलेली आहे. निश्चित वेग वाढवण्यासाठी काय सल्ला द्याल या दोन्ही खेळाडूंना? त्यांना सल्ला द्यायची गरज नाही आहे, दोघे अनुभवी आहेत, त्यामुळं सल्ला द्यायची गरज नाही. पहा आला. आणि इथे धावांचा धडाका सुरू झालेला आहे. 1 विकेट जरी पडलेली असेल तरी पुढे जाऊन निश्चित पुरंदर किंग्स आपलं आव्हान शिवनेरी पलटण समोर उभं करतायत. या मॅच मध्ये पुढे अजून काही बरंच दडलेलं आहे. बघू, शोधू, ऐकू मात्र समालोचन कक्षातून मनीष पाटील सरांना. धन्यवाद. सांगायची गरज लागत नाही या वाक्यावर पण येऊया. अतुल क्षीरसागर पण आता फुल टॉस बॉलवर ते फसलेले आहेत. पण त्या ठिकाणी पाहूया नेमकं काय आहे. इम्पॅक्ट कुठे आहे या चेंडूचा ते आपण तपासणार आहोत. फुलटॉस बॉल अतुल क्षीरसागर यांच्यासाठी ते सोपं आव्हान होतं, पण क्रीज बॉक्सच्या मागे सरकून त्यांनी खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे काऊ कॉर्नरला ते क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फेअर डिलिव्हरी आणि त्याचमुळे आता बघा फेअर डिलिव्हरीचा निर्णय आलेला आहे. अतुल क्षीरसागर यांचा खेळ संपलेला आहे. 2 आघाडीचे फलंदाज बाद झालेले आहेत.
पुरंदर किंग्स या संघाकडून जे 2 फलंदाज या 96 धावांचा पाठलाग करू शकणार होते त्यांनी सुरुवात उत्तम दिली सुद्धा होती, पण आता त्या दोघांना परतीचा प्रवास करावा लागतो. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहूया. ऑप्शनच्या बाहेर शफल होऊन क्रीज बॉक्सच्या कोण्यावर जाऊन हा स्ट्रोक त्यांनी खेळला होता. ताकद लावली होती पण अंतर कमी पडलं आणि त्याचमुळे काऊ कॉर्नरला तो झेल सँडी यांनी टिपलेला आहे. संदीप यांनी तो झेल टिपलेला आहे आणि संदीपला माहिती होतं अतुल क्षीरसागरच्या खेळाचं महत्व. संदेश डवणे यांनी तो झेल टिपलेला. नवीन फलंदाज मध्ये पोहोचत आहेत अतुलच्या जागेवर. नवीन बॅटर नेम प्लीज. न्यू बॅटर नेम प्लीज. सचिन भांडेसरांचं आगमन होते कोर कमिटीवर. अजय धाकतोडे, चला वकील साहेब आलेले आहेत. अजय धाकतोडे मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत स्ट्रायकर्स एंडला. फुटवर्क नाही जुळलं. सुदर्शनचा वेग भन्नाट आहे. सुदर्शनच्या एका नवीन संघर्षाची सुरुवात झालेली आहे. आज पहिल्या डावामध्ये जो संघर्ष फलंदाजीचा पाहायला मिळाला, आता गोलंदाजीचा देखील तोच स्तर संघर्षाचा आपण पाहतोय. अजय धाकतोडे जे अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातल्या श्रीरामपूर गावाला बिलॉंग करतात, ॲडव्होकेट आहेत. स्ट्रायकर्स एंडला अजय धाकतोडे. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, बॅटची टॉप आहे, क्षेत्ररक्षक नाहीये, मिड विकेटला सर्कलच्या आतमध्ये स्वतः गोलंदाज सुदर्शन पोहोचण्याचा प्रयत्न करतात पण तोपर्यंत 2 धावांचा कॉल या दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केलेला आहे. 2ची होते वर, धावसंख्या पोहोचते 2च्या मदतीनं 51 धावा 50शी ओलांडलेली आहे पुरंदर किंग्स या संघाने. 19.29चा रिक्वायर्ड रन रेट आहे. पुन्हा एकदा आपण पाहूया रिप्लेमध्ये. संधी होती पण मिड विकेट मिड ऑनला क्षेत्ररक्षक नसल्यामुळे 2 धावा अजय धाकतोडे यांना मिळालेल्या आहेत. परिस्थिती मनासारखी नसते, ती मनासारखी बनवण्यासाठी तो प्रयत्न करावाच लागतो आणि तो करावाच लागेल पुरंदर किंग्स या संघाला. हा सामना जिंकायचा असेल तर सुदर्शन तयार. लेंथ बॉल होता, लॉफ्ट केलंय, मिड ऑफ नाहीये, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वीरू थांबला का? अटेम्प्ट केला असता तरी चाललं असतं कारण जवळपास 3-4 मीटरचं अंतर होतं. तर त्यांनी चेस करण्यासाठी स्वतःच्या मनाला थांबवलं आणि दरम्यान या 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. हा आमचा मुख्य मंच तुम्हाला पाहायला मिळेल. सर्व कोर कमिटी मेंबर्स तुम्हाला त्या ठिकाणी बसलेले दिसत आहेत. सर्वांच्या चेहऱ्यावर तो आनंद आहे कारण क्रिकेटच्या माध्यमातून आपण आपला परिवार एकत्र करतो वर्षातून 2दा आणि ते देखील वरच्या दर्जाचं क्रिकेट आपण खेळवतोय स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना. ऑन साईडला हॅमर केले बॉलला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनचे अक्षय. पोस्टिल बॉलवर सिंगल कंप्लीट होते. बघा सिंगल डबलने काय होणार, रिक्वायर्ड रन रेट वाढणार आहे. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या 54 झाले. 2 फलंदाज बाद. स्पेल कंप्लीट केलेला आहे. सुदर्शन केदार यांनी 23 धावा खर्च करताना 1 विकेट मिळवले. पाहूया 5व्या षटकासाठी कोणाला बोलवलं जाईल. रिक्वायर्ड रन रेट आता 21चा झालेला आहे आणि 5व्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत. चला वेळ जास्त घेऊ नका, वेळ देखील तुम्हाला वेळोवेळी समजावून सांगितली जाईल. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. वीरू नवीन बॉलर येत आहेत. सुयोग येत आहेत. सुयोग बॉलिंग ट्रॅकवर. सुयोग रसाळ जे धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील वाशी गावातले आहेत. स्वतः क्रिकेट कोच आहेत. त्याच मी पाहूया त्या कोचचा फायदा या 5व्या षटकामध्ये महत्वपूर्ण षटकामध्ये शिवनेरी पलटण या संघाला होतोय का? जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 42. फुल लेंथ बॉल होता. बॅटच्या टोला कनेक्शन अलॉंग द ग्राउंड बॉल पोचेल. लॉंग ऑनला चांगलं कलेक्शन. अक्षय त्या ठिकाणी खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतोय कारण डीप मधलं प्रोटेक्शन तुमचं चपळ असायलाच हवं. एक्सक्यूज देऊन चालत नाही कारण आउटफील्डमध्ये जेव्हा तुमच्याकडून चूक होते 1च्या बदल्यात 2 धावा 2च्या बदल्यात 3 धावा गोळा केला जातात कारण तुम्ही खूप लांब आहात त्या एंड पासून आणि त्या संधीचा फायदा फलंदाज उचलतात सुद्धा. फुल टॉस बॉल दिली संधी आणि संधीचा उचलला फायदा आणि हातात घेतला कायदा. येतोय षटकार 6 धावा. अजूनही सामना संपला नाहीये. सामन्यामध्ये खूप काही बाकी आहे तेच समजावून सांगतायत मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर्स एंडला फलंदाज जे आहेत सागर यादव. सागर यादव यांचा खेळ सातत्यानं आपण पाहतोय. ज्यांना अशा स्फोटक फलंदाजीसाठी ओळखलं जातं, पाठवलं जातं. पुढचा बॉल
आणखीन एक फटका, लॉंग ऑफ क्लिअर होईल, फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. येतोय आणखीन एक लगातार दुसरा षटकार सागर यादवच्या बॅटमधून. मॅच इज स्टील ऑन. लगातार 2 आलेत, तिसरा आला तर सचिन ढवळे सरांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल सुद्धा आणि संघाचा फायदा होईल सुद्धा. पण या ठिकाणी बघूया काय झुंजार खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला आहे. जे इतरांना जमत नाही ते मी जमवून घेतो, तीच वृत्ती आता सागरची स्ट्रायकर एंडला पाहायला मिळते. 42चा फटला करायचा होता, आता स्ट्राईक रेट लगेच घसरलाय. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार आले. 3 चेंडूचा खेळ संपलेला धावसंख्या 67 जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 29ची गरज आहे. 9 balls 29. सामना मजेदार होतोय. या गरम वातावरणामध्ये गरमागरम सामना या 2 संघांच्या वतीनं प्रेक्षकांना पाहता येतोय. हो, यावेळेस परफेक्शन स्क्वेअर कट आहे. क्षेत्ररक्षण चांगलं होते डीप मध्ये. थ्रो होतोय स्ट्रायकर्स एंडला, थोडासा उशिरा येतोय बॉल, पण पाहूया त्या ठिकाणी फलंदाज सेफ आहे स्ट्रायकर्स एंडला. पण नाही, आता आपण येतोय तिसऱ्या पंचांकडे आणि स्ट्रायकर्स एंडला फलंदाज बाद आहे की त्याची तपासण्या करणार. खूप वेगानं घडामोडी घडत आहेत, कारण आता आपण शेवटच्या टप्प्यावर या सामन्याच्या पोहोचलेलो आहोत. प्रत्येकाला निकाल अपेक्षित आहे, पण निकाल अजूनही गुलदस्त्यात आहे. स्ट्रायकर्स एंडला फलंदाज बाद आहे की नाही, सचिन ढवळे सरांनी आपला अनुभव झोकला. बॅट ग्राउंड झाले की नाही ते आपण पाहणार आहोत. आणि आता रेड सिग्नल किंवा ग्रीन सिग्नल, PCR रूममध्ये बाहेर तुम्हाला तो सिग्नल असेल. आणि पाहूया सिग्नल कुठला. येस, ग्रीन सिग्नल. बॅटर इज सेफ. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांची होते वाढ. 2 धावांच्या वाढीने धावसंख्या पोहोचते 69 जिंकण्यासाठी 8 चेंडू 27 धावांची गरज आहे. या सामन्यामध्ये खूप चांगली कलाटणी सागर यादव यांनी दिले. फुलटॉस बॉल, संधी आहे. फलंदाज सेफ आहे, कारण क्षेत्ररक्षक थोडे दूर काऊ कॉर्नरला सिंगल डबलमध्ये कन्वर्ट करायचं. थ्रो पुन्हा एकदा दूरवरच्या एंडला, त्याच्यामुळे सागर यादव 2 धावा कंप्लीट करते. 2 धावांची होते वाढ. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 71 जिंकण्यासाठी आणखीन 7 चेंडू आणि आवश्यकता आहे 25ची. 7 चेंडू 25 धावा, 96 धावांचा डोंगर पार करायचा होता. पण कुठलंच दडपण न घेता पुरंदर किंग्स या संघाने प्रत्येक षटकामध्ये जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा विडा उचलला. त्यामध्ये ते यशस्वी झाले सुद्धा. पण शेवटच्या टप्प्यावर अजूनही हा निकाल दोन्ही संघाला अपेक्षित आहे की आपला संघ जिंकावा. पण पाहूया, ज्यांचे एफर्ट चांगले तोच संघ जिंकणार आहे. सुयोगचं हे षटक 17 धावांचं राहिलंय. शेवटचा बॉल या षटकातला पुरंदर किंग्स 71, 2 विकेट डाऊन. अजय खेळतायत 6 वर, सागर यादव खेळतायत 400च्या स्ट्राईक रेटने 16 वर. जबरदस्त कॉन्टेस्ट आपण पाहतोय. वैयक्तिक बक्षिसांची चर्चा आपण करूया. षटकारांची तिकडी असेल तर 500 रुपये, विकेट हॅट्रिक असेल तर 500 रुपये, जर फायफर कंप्लीट केलं तर 1000 रुपये आणि अर्धशतक कंप्लीट केलं तर 1000 रुपये. म्हणजेच अर्धशतक कंप्लीट केले सुदर्शन केदार यांनी, त्यांना तर 1000 रुपये सचिन ढवळे सरांच्या वतीने लागू झालेलेच आहेत. रिक्वायर्ड रन रेट खूप महत्त्वाचा असतो, कारण आपण सेकंड इनिंगमध्ये आलेलो आहोत. तर एका संघाला धावा वाचवायच्या आहेत, एका संघाला धावा बनवायच्या आहेत. आणि त्याचमुळे आता जी घोडदौड चालू आहे दोन्ही संघांची, आतापर्यंत दोन्ही संघ एकाच स्थानावर आहेत. थोडासा वरचढ आहे तो म्हणजेच शिवनेरी पलटणचा संघ. पण जोपर्यंत सागर यादव आहेत खेळपट्टीवर तोपर्यंत काहीच सांगता येऊ शकत नाही. तर या 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 71. शेवटचा बॉल या 5व्या षटकातला. सुयोग रसाळ बॉलिंग ट्रॅकवर, स्ट्रायकर एंडला सागर यादव. शॉर्ट आणि शेवटचा बॉल आपल्या नावावर सागर यादव यांनी केला. सागरने भरली आपल्या संघाची धावांची घागर. 5व्या षटकाचा शेवट सागर आपल्या नावावर करतोय. सामना अजूनही ऑन ठेवतोय. 5 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 71 आणि त्यामध्ये 6 धावा जोडल्या जातील. 77 झालेली आहे. जिंकण्यासाठी 6 चेंडू 19 धावांची गरज. 6 balls and 19 runs required to win. मागचं षटक महागात गेलंय. मागच्या षटकामध्ये धावांची उलाढाल खूप जास्त झालेली आहे. 23 धावांचं मागचं षटक राहिलंय. आता सामना शेवटच्या षटकावर पोहोचलेला आहे. लास्ट ओव्हर ते षटक नेमकं कोणता गोलंदाज हाताळेल ती चर्चा होते. आणि स्वतः सचिन ढवळे सर येत आहेत या शेवटच्या षटकाला न्याय देण्यासाठी. ही लीडरशिप जशी सकाळी चर्चा केली होती
दशपुते साहेबांनी की त्यांच्यातला सचिन ढवळे सरांमधला त्यांना कोणता गुण आवडतो, तर ट्रू लीडरशिप जी आहे, नेतृत्व करण्याची क्षमता त्यांची खूप चांगली आहे. आणि त्याच मी आता संघाला अडचणीत पाहताना शेवटच्या षटकावर आपण आपली गोलंदाजी सादर करू शकतो आणि तोच आविर्भाव त्यांचा आहे. आणि पाहूया या शेवटच्या षटकामध्ये पुरंदर किंग्सला हवे आहेत 6 चेंडूत 19 धावा. सचिन ढवळे सर या स्पर्धेचे प्रणेते, स्पर्धेचे आयोजक, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नेहमीच आदर्श शिक्षक ही जी भूमिका त्यांची राहिली ती राहिलेली आहे. टाइमअप झालंय, चला टाइमअप झालेला आहे. अंपायर टाइमअप. अजून एक मेंबर सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. चला लवकरात लवकर एक मेंबर घ्या, फास्ट. पुढील सामना देखील तितकाच महत्त्वाचा आहे. दोन्ही संघांच्या प्लेयर्सने रेडी राहायचं आहे, कारण कुठलाच वेळ वाया न घालवता आपण पुढचा सामना स्टार्ट करणार आहोत. मिस्टर अजय धाकतोडे स्ट्रायकर सेंडला आहे. अनुभव त्यांच्याकडे सुद्धा प्रचंड मोठा आहे, पण त्या अनुभवाला आता धावांची साथ हवी आहे. ती धावांची साथ मिळेल का या शेवटच्या षटकामध्ये? सचिन ढवळे वर्सेस अजय धाकतोडे. पहिला बॉल, बॅटची लिडिंग एज, बॉल मागे, फाइनलिंगला क्षेत्ररक्षक आहे सर्कलच्या आतमध्ये. सचिन ढवळे यांच्या खात्यात विकेट. 6व्या षटकाची सुरुवात विकेट न घेत आहे. सचिन ढवळे सरांचा विकेटचा रकाना भरतोय. 5 चेंडू जिंकण्यासाठी 19ची गरज. खरं तर शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, सोपी संधी होती अजय यांच्याकडे, पण बॅट आणि बॉलचं कनेक्शन व्यवस्थित झालं नाही आणि त्याचमुळे अजय यांना परतीचा प्रवास करावा लागतो. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहूया. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, संधी होती फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची, पण बॉलच्या बाउन्सचा अंदाज आला नाही आणि त्याचमुळे अजय हे झेलचितच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत पुरंदर किंग्स या संघाकडून. न्यू बॅटरीज, नवीन फलंदाजाचं नाव कळवा प्लीज. नवीन फलंदाजाचं नाव कळवा. अभिषेक. अभिषेक हे नवीन फलंदाज मध्ये. अभिषेक चव्हाण जे साताऱ्यातील माण तालुक्यातील मोही या गावाचे आहेत. स्ट्रायकर एंडला अभिषेक चव्हाण. 5 चेंडू 19 धावांची गरज. सचिन ढवळे ओव्हर द विकेट. क्रॉस बॉयटेड स्ट्रोक, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचे बॉलवर पोहोचतायत. सिंगल कंप्लीट आणि हेच आवश्यक होतं. सागरला स्ट्राईक हवी होती आणि सागरला स्ट्राईक मिळालेली आहे, पण सागरला पुढच्या 4 बॉलमध्ये 3 एअर स्ट्राईक करायचे आहेत, 3 षटकार खेचायचे आहेत. पहिले 2 बॉल जरी सचिन ढवळे सरांच्या खात्यात गेलेले आहेत, पुढचे 4 बॉल ते आपल्या खात्यात घेतील का? सुदर्शन केदार स्वतः यष्टिरक्षकाच्या भूमिकेत पोहोचलेले आहेत. सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट थर्ड मॅन, फाईन लेग, मिड ऑफ, कव्ह पॉइंट असं प्रोटेक्शन. 4 चेंडू 18. शॉर्ट ऑफ लेन बॉल, आखूड टप्प्याचा बॉल, त्याचा घेतला समाचार. बॉलला पाठवलंय फॉरवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. मॅच इज स्टील ऑन फॉर पुरंदर किंग्स. 3 चेंडू 12. 3 चेंडू 12. एक बॉल परत आणेल शिवनेरी पल्टन्सला या सामन्यामध्ये. समोर सागर यादव, त्यांचं आव्हान, पण एका बाजूला सचिन ढवळे सर, त्यांच्याकडे तर अनुभवाचं पुस्तक आहे आणि म्हणतात की अनुभवाच्या पुस्तकात यशस्वी होण्याचं उत्तर सापडतं आणि त्याचमुळे तशीच गोलंदाजी आता सचिन ढवळे सरांना करावी लागेल. 3 चेंडू 12ची गरज आहे. निकाल अजूनही हाती आला नाहीये. निकाल पुढच्या 2 ते 3 मिनिटांपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचेल, पण पाहूया तो सामना शेवटच्या बॉलवर पोहोचतोय का? 3 चेंडू जिंकण्यासाठी 12ची गरज. सचिन ढवळे तयार. ओव्हर द विकेट, स्ट्रायकर एंडला सागर यादव. संधी आहे फलंदाजाला बाद करण्याची, सागरला बाद करण्याची आणि यस लगेच थाय फाय सचिन ढवळे सरांच्या खात्यात विकेट. कारण शिवांश मैदानात आलाय. शिवांचा जल्लोष पाहायला मिळतोय. शिवांश यांचा शुभ पायगुण आणि त्यानंतर सचिन ढवळे सरांच्या खात्यात विकेट. वहिनी साहेब आलात आणि लगेचच बघा या ठिकाणी विकेटचा रकाना भरलेला आहे. हे असते लक फॅक्टर. चला झेल कोणी टिपलाय? 2 चेंडू 12ची गरज आहे. 2 चेंडू 12 धावांची गरज आहे. 2 balls and 12 runs take by to win. सागर शॉर्ट ऑफ लेन बॉलवर बाद होईल हे तर खरं तर पचत नाहीये, कारण संधी होती मोठा फटका खेळण्याची, पण संपर्क तितका चांगला नाहीये. आणि सचिन ढवळे सरांचा हा थायफाय बघा, हा जल्लोष बघा. विकेट घेतलाय, कारण सर्वात महत्वाचा फलंदाज त्यांनी बाद केलाय
आणि त्यानंतर ते सेलिब्रेशन सचिन ढवळे सरांचं ऑन ग्राउंड पाहायला मिळालं. सामना संपला नाहीये. शेवटचे 2 बॉल्स जिंकण्यासाठी आवश्यकता 12ची, 2 मोठ्या फटक्यांची. आणि पाहूया ते 2 मोठे फटके येत आहेत का. स्ट्रायकरला फलंदाज आहेत आणि फलंदाज सेफ आहे. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय. सिंगल कंप्लीट होते. एका चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. नवीन फलंदाज कोण आला त्याची माहिती. आकाश आता साळुंके नॉन स्ट्रायकर एंडला आहेत. एक चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. आता शेवटच्या मोमेंटवर पोहोचलो. शिवांश तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळत आहेत. आपल्या वडिलांना जिंकताना पाहिजे. वडील जिंकतायत त्यांच्या कार्यामध्ये, त्यांच्या क्षेत्रामध्ये. ते स्वतः जिंकतायत आणि इतरांना जिंकवतायत. पण आता हा क्रिकेटचा सामना, शेवटचा बॉल, एक चेंडू जिंकण्यासाठी 11ची गरज. सचिन ढवळे सर ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल ऑन साइडला बॉलला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स घेऊन बॉल सीमारेषा पार. पण सामना जिंकलेला आहे टीम शिवनेरी पलटन्स. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक टीम पुरंदर किंग्स. सेलिब्रेशन मोमेंट. हा चौकार बघा पुन्हा एकदा. फुल टॉस बॉल व्यवस्थित कन्वर्ट झाला नाही. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता. आणि शिवांश मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. आपल्या संघाला जिंकताना पाहून त्यांचा आनंद गगनात मावत नाहीये. बघा ही एक मोमेंट आहे जी प्रत्येक समर्थकाला, प्रत्येक खेळाडूला जगायची असते. आणि तो विजय पूर्ण केलेला आहे तो म्हणजेच टीम शिवनेरी पलटन्सने. आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तर देणारच आहोत. त्या ठिकाणी सज्ज आहेत पोस्ट मॅच प्रेझेंटेशन सेरेमनीसाठी प्रवीण गायकवाड सर. आणि मॅन ऑफ द मॅच आहे 22 चेंडू नाबाद 51 सुदर्शन केदार. थँक्यू. तर धन्यवाद सन्माननीय सचिन बांडे सर. आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान केला जाईल. सन्माननीय सचिन बांडे सर, आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान केला जातोय. आपल्याला विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या ठिकाणी उपस्थित राहावं. सुदर्शन केदार अतिशय जबरदस्त फलंदाजी, ठोकलेला अर्धशतक आणि त्यानंतर मात्र मिळवलेला विजय. शिवनेरी पलटण हा पहिला विजय मिळवत असताना अगदी आपण पाहतोय बहरदार खेळ रंगताना आपल्याला जो पाहायला मिळाला. आणि मॅच रंगवली. पुरंदर किंग्सने देखील चांगली फायटिंग केली प्रत्युत्तरादाखल. सुदर्शन केदार आहेत मॅन ऑफ द मॅच. सुदर्शन, आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी तो पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहावं. आपले मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सुदर्शन, आपल्याला विनंती असेल की आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित राहावं. सुदर्शन केदार. नेक्स्ट मॅच थोडीशी घाई विनंती आहे करायची आहे, स्पीडअप करायचंय. सुदर्शन केदार, आपल्याला विनंती आहे चला